स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन 20 ते 24 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलं होतं. वीरगीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, परिच्छेदावरती सादरीकरण किंवा फॅन्सी ड्रेस अशा वेगवेगळ्या स्पर्धा इथे झाल्या. चित्रकला स्पर्धा झाली आणि कुठेतरी याच्यामधून मुलांवर संस्कार व्हावेत, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम रुजावं हा आमचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश मिळत आहे. कारण मुलं अतिशय छान तयारी करत आहेत. अनेक विषय त्यांना या निमित्तानं माहीत होत आहेत. सशस्त्र क्रांतिकारक जे होते त्यांची माहिती त्यांना मिळते आहे. छान सगळ्या मुलं झाशीची राणी, कोणी सावरकर बनलं होतं, कोणी सुभाषचंद्र बोस बनलं होतं. तर हे सगळं त्यांच्यामध्ये रुजणं ही आजची काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि तेच या स्पर्धांचं प्रयोजन आहे. पुढच्या वर्षी पण या स्पर्धा होतील आणखीन नवीन वेगवेगळ्या विषयांचं. आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आंतरशालेय ज्या स्पर्धा घेतल्या गेल्या त्याचा आज शेवटचा दिवस आणि आज आपल्याकडे सोलो सिंगिंग वीरगीत गायन ही स्पर्धा आत्ता पार पडली. अत्यंत उत्साहामध्ये ही स्पर्धा आत्ता पार पडलेली आहे. खूप मुलांनी खूप सुंदर वेगवेगळी नवीन नवीन गाणी गायली, आम्ही ती ऐकली आणि स्पर्धा अतिशय टफ झाली. पुढच्या वर्षी नवीन दमाने आपण नवीन नवीन कॉम्पिटिशन घेऊन नक्कीच इथे परत येऊया. तोपर्यंत धन्यवाद.